सिडको नवीन नाशिक येथील स्वामी विवेकानंद नगर येथील तिसरी स्कीम या भागात रात्री 2-3 या वेळेत पाणी सोडले जाते। या पाणीपुरवठा वेळेत बदल करणे तसेच नाशिक शहरासह सिडको परिसरातील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे यासाठी व इतर नागरिक समस्याबाबत प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक शहर यांच्या वतीने सिडको विभागीय कार्यालयावर शेकडो महिला पुरुषांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विवेकानंद नगर ते सिडको विभागीय कार्यालय मोर्चा काढून घोषणाबाजी करण्यात आली। विभागीय कार्यालयाच्या बाहेर सदर मोर्चा पोलीस प्रशासन आणि महापालिका सुरक्षा रक्षक यांनी अडवला। तिथे प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर विभागीय कार्यालयात जाऊन विभागीय अधिकारी सौ जयश्री वैरागी तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी पाणी पुरवठा अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली। या 1 महिन्याचे जर पिण्याच्या पाण्याच्या सोडण्याच्या वेळेत बदल केला नाही तर खड्डे बुजवणे व इतर नागरी समस्या जर सोडवले नाही तर नवीन नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात निलंबन कारवाई करण्यात यावी यासाठी जाहीर उपोषण करण्यास सांगितले। रात्री उशिरा पाणी सोडत असल्यामुळे अनेक महिला वृद्ध कुटुंबियांना आजार निर्माण झाले। घरातील सर्व कामे विस्कळीत होत आहे। मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। अनेक निवेदने देऊनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असते। तसेच शहरासह परिसरातील खराब रस्त्यामुळे खड्ड्यामुळे अपघात होणे, मानसिक त्रास होणे, इतर अनेक मोठ्या समस्या निर्माण होत आहे। या अनुषंगाने हा मोर्चा काढण्यात आला। अनेक महिलांनी बादल्या हंडे घेऊन आणि हातात बॅनर फडकवत सहभाग घेतला। तसेच यावेळी जर शहरातील सिडको परिसरातील सर्व खड्डे जर बुजवत चांगले रस्ते दिले तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासनाला 1 लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले। या मोर्चा आंदोलन प्रसंगी दत्तू बोडके संपर्क प्रमुख, श्याम गोसावी शहर प्रमुख, जगन काकडे युवा आघाडी जिल्हा प्रमुख, निवृत्ती धात्रक सिडको विभाग प्रमुख, शोभा काळे सामाजिक कार्यकर्त्या पूनम बोडके, विठाबाई गोडसे, जयेश काळे, संदीप बोडके, पौर्णिमा घोष, संगीता पटेल व इतर नागरिक कार्यकर्ते सहभागी होते। आज नाशिक शहर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नवीन नाशिक सिडको परिसरातील शेकडो महिलांचा सोबत घेऊन त्यांचा जो महिलांचा कुटुंबियाचा नागरिकांचा जो या परिसरात मुख्य प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न म्हणजे बघा नाशिक शहराच्या आजूबाजूला धरणं भरपूर आहेत, कर्मचारी अधिकारी आहेत, पगार बी त्यांना भरपूर आहेत, परंतु ते जाणीवपूर्वक म्हणावं की काय रात्री 2-3 वाजता नागरिकांना पाणी सोडतात। म्हणजे नागरिकांना त्यांची झोप होऊ नये, त्यांना मानसिक त्रास व्हावा, छळ व्हावा आणि ते नागरिकांकडनं काही पैशाची अपेक्षा करतात का असा आम्हाला संशय वाटतोय। म्हणून या समस्यामुळे तसेच दुसरा महत्त्वाचा विषय आपण नाशिक शहरासह सिडको नवीन नाशिक परिसरामध्ये जर पाहिलं असा एक खड्डा दाखवा का ज्याच्यावर खड्डाच जे रस्ता दाखवा जो खड्डाच नाही आहे। इतके खड्डे म्हणजे या कामाचा दर्जा ठेकेदारांचं अधिकाऱ्यांचं इतकं दुर्लक्ष याच्यामुळे नागरिक अपघाताने मरत आहेत। नागरिकांना मानसिक त्रास होऊन आजारी पडत आहेत। अनेक जे महिलांच्या घरी त्यांचे दिव्यांग मुलं असतील, वृद्ध आई वडील ते असतील, त्यांना इतका त्रास सहन करावा लागतोय आणि वेळोवेळी प्रहारच्या वतीनं महिलांच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं नाशिक महापालिका प्रशासनाला निवेदन दिले जातात, तक्रारी केल्या जातात, परंतु हे इतके ढ झालेत, इतके म्हणजे त्याला शब्द वापरता येणार नाही, म्हणजे इतके निगरगट्ट झालेत का यांना या नागरिकांची काहीच घेणं नाही राहिलं। त्यामुळे आज आम्ही शेकडोंच्या संख्येने मोठा मोर्चा काढून विभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना निवेदन दिले, त्यांची चर्चा केला। 1 महिन्याच्या आत जर त्यांनी या समस्या सोडवल्या नाही तर आम्ही रीतसर त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाई त्यांनी कारवाई केली नाही, काळ्या यादीत टाकलं नाही तर आम्ही यांच्या निलंबनाच्या साठी इथं आमरण मरेपर्यंत उपोषण करू असं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे। आज वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे, सिडको।